इकडे माझं एक काम कर. बर सांग. मंडळात असले तर लगेच करतो आणि तुझं असले ना वैयक्तिक तर तुझं तू कर द्या. आता मी मंडळाचं काम करतोय का नाही, मग माझं काम ऐकणार नाही का मधुकर? नको एवढी लाडीगुडी लाव. बर सांग, सोपं असले तर लगेच करतो. अरे सोपंच आहे. इथनं सरळ जा, डावीकडे वळायचं, तिथं तुला राधीची टपरी दिसेल. एक तंबाखूची पुडी चुन्याची डबी आणखी. हाय घाल तू जा. हे माझ्या माकडा, अरे आपण मंडळात आहे, वाईस तरी लाज वाटू दे माकडा. अरे त्याला नाही लाज. अजून गणपती बसलाय का? आणि हे बघ की माकड त्या राधीच्या दुकानात मरणाची उधारी करून ठेवल्या. ती मागील म्हणून कुणाला तरी धाडतं दरवेळी पुन्हा पुढे आणायला. ह्यो गेला म्हणजे ती उधारी मागील ना, आणि ह्याला तिच्याशी लगीन करायचं आहे म्हणे. हे तर पुन्हा घ्यायला पैसे नाहीत आणि ह्यो निघाला त्यांच्याकडे पोरगी मागायला. मला तर वाटतंय तिच्या बापा नाही ना त्याला हाकायलाच पाहिजे. माझी तर लय इच्छा आहे. थांब, गणपतीलाच नवस करतो. ह्या गुणामुळेच तुमची लग्न होत नाही माकडांनो. या अशा बोकडा दाड्या वाढवता. ए शुभ्या, अरे कुत्रा, मला काय मी बोलतो या आणि तू ऐकून घेतोस वय? अरे मंडळाचा अध्यक्ष आहेस का कोण आहे कुत्रा? अरे बाबा माझ्याकडे कशाला येतोयस? आता अध्यक्षानं मंडळ चालवायचं का? हे असलं समजा करायचं. असं वय? मग करा तुमचं तुम्हीच, जातो मी घरी. जा. हे अरे परत्या अरे थमकीला का? पहिला ह्याला मंडळातनं बाहेर काढ. अरे येईल त्याच्या आबरू काढतं ही. ए वळू जा बाबा घरी. तुला झाला गळ. जातो मी, पुन्हा या माझ्याकडं, मग सांगतो तुम्हाला. ए शुभ्या, जर तो गेला का नाही की मग आम्ही समधी जाणार बरं का. हो, आम्ही काहीच काम करणार नाही आणि आमच्यावरच्या सगळ्या पोरांनी सांगणार मंडळात कोणी जाऊ नका. ही शुभ्यांवर त्या लय बेकार तोट आहे.